दुःखानं ओतप्रोत भरलेला संसार असला तरी तुकोबराय म्हणतात त्याच्यात एक सुख आहे. संसारा आलिया एक सुख आहे. कोण बाबा म्हणजे आमच्या विदर्भातला गायनातला कपिल देव आहे. तिकडे मी तिथेच ओळखलं, म्हटलं खोंड बाबाचा आहे सुंदर ते ध्यानचा. मजा आहे. हा, संसारा आलिया एक सुख आहे ते कोणतं म्हणाल तर आठवावे पाय विठोबाचे. आठवणं आणि विसरणं, लाभ आणि हानी या दोनची व्याख्या करताना आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही आणि विपत्ती समजतो ती विपत्ती नव्हे. विपदो नैव विपद संपदो नैव संपदा. हा विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. ही भगवंताचं विस्मरण ही आपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे. म्हणून सर्वांना दृष्टांत माहिती आहे, मी वेळ घेत नाही बरं का पंकज बाबा. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. बरं ते जात नव्हतं बरं का, जात नव्हतं. पत्नीचा आग्रह. आता हे तुषारकी मारून गेलं असेल ना. आलं पत्नी सुशीला सुदाम देवाची आणि सहज बोलले, सुशीला अभी अभी संदेशा मिला है जो द्वारिकाधीश हुआ ना, द्वारिका का राजा श्री कृष्णचंद्र भगवान जी मेरा बाल सखा है. ती तो उभीच झाली. बाल सखा, बाल सखा नहीं देवी लंगोटी है यार. गुरुग्रह विद्या पढ़ते थे तब की बात है. एक संग रहते थे, एक संग खाते थे, एक संग सोते थे. एक दिन अगर आश्रम में मैं नहीं दिखा तो मेरा सुदाम पूरे, मेरा कृष्ण पूरे आश्रम में सुदाम सुदाम करके रोता था. देवी प्रारब्ध का खेल है, वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़ी में रहता हूं. पत्नी सहज बोलली, तोरे मित्र कृष्ण भगवान सहत दुःख नाना. आणि सहज आहे, सहज बोलणारच ना. जर बढाई मारली, मी न मोदी साहेब, बरं एका डब्यात चहा विकला महाराज. चांगलं आहे चहा विकला, ते चांगलं आहे. पण आता आपलं पोर सुशिक्षित बेकार होऊन पडलंय ना, मग सांगा ना मोदी साहेबाला याला कुठेतरी लावा म्हणून, अशी म्हणणारच ना. तसं तिथलं सांगतोय मी. हा, तोरे मित्र कृष्ण भगवान सहत दुःख नाना. जाणा मदत मागायला. तेव्हा सुदामजी रागावले, शिक्षे कहो सिगरे जग को ते ताको कहा बदेती है शिक्षा जे तप के परलोक सिधारत संपत्ति किती नको नहीं इच्छा. मेरे हे हरि के पद पंकज 12,000 परीक्षा. औरन को धन चाहिए बावरी, बामन को धन केवल भिक्षा. अहो मदतीला नका जाऊ, पण भेटीला पाठवलं. वेळ कमी असल्यामुळे घाई घाई निघाले. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. आणि बरोबर 10 वाजता पोहोचला बाबा. त्याला आत कुणी सोडे ना. शेवटी वर्णन केलं त्या द्वारपालाने आत जाऊन देवा पुढे. प्रभू असा एक व्यक्ती आहे. कसा? शीश पगान जगातन पे प्रभु जाले को आय बसचे ही ग्रामा. धोती फटी सिलटी दुपटी अरुपाय उपहन के नहीं सामा. द्वार खड़ो निज दुर्बल देखी रही चासे सो बसुदा अभिरामा. पूछे त दीन दयाल को धामा बतावत अपनो नाम सुदामा. हे द्वारपालाने केलेलं वर्णन आहे. सुदाम नाव ऐकलं देवानं उडी टाकली. जे पळत निघाले, सीना में सीना मिला करके रोया. पुकारा की रुक्मिण गरीब आ गया. गळ्याला बिलगू बिलगू रडला भगवान. भगवान रडतात हे रुडकर महाराज, पण सुदामजी रडत नाही. का रडू येत नाही का? सुदामजीला रडू येत होतं, पण विचार केला माझा बाल सखा आहे. द्वारका त्याची आहे, हे महाद्वार त्याचं आहे, हे वैभव त्याचं आहे. तो रडतोय ठीक आहे, पण मी जर याच्या दरवाजात रडलो तर माझ्या मित्राचा गैरसमज होईल. हा भिकारी रडतोय म्हणजे मागायला आला, असं देवाला वाटू नये म्हणून ताकद लावून अश्रू जिरवायचे. आणि सहज देवाने विचारलं, कैसे हो सुदामा. आता विचारण्यासारखं आहे का काही? तुम्ही विचार करा. मोडकी काठी 3 ठिकाणी चिंध्या गुंडाळलेली, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात लटकलेला, गुडघ्याच्या वर धोतर, पायात नाही चपला, फोडा आले पाय, रक्ताळलेले, हाडानं हाडं मोजून घ्या अशी तब्येत आहे. मळकटलं फडकं डोक्याला गुंडाळलेलं आहे. किती दिवसाचा उपवासी कल्पना करवत नाही, कारण बोलताना धाप लागते, डोळ्यात अंधारी येते, बसतो खाली पुन्हा उठतो. तरी द्वारकाधीशाने विचारलं,
कैसे हो सुदामा, मानो या मत मानो भगवान, लेकिन तुम्हारी कसम डाल के कहता हूं इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा सुखी दूसरा कोई नहीं। सुखी? हाँ गोपाल, आप परिभाषा भूल गए क्या? संदीपानी गुरुदेव पढ़ाते समय क्या बोलते थे? बच्चे लोग, संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं। भगवान को भूल जाना ये विपत्ति और भगवान की याद रखना ये संपत्ति है। तुम्हारी कसम डाल के कहता हूं भगवान, तू जब से विद्या पढ़ के गया तो आज तक तेरे सुदाम का तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे गोपाल। तो मेरे जैसा सुखी दुनिया में कौन हो सकता है? आपण लक्षात घ्या, एवढं दुःख ज्याच्या जीवनात आहे तो सुदामजी कृष्णजीला म्हणतो मेरे जैसा सुखी दुनिया में दूसरा कोई नहीं है का? एक सुख आहे ते कोणतं म्हणाल तर आठवावे पाय। आठवावे पाय विठोबाचे हे पटत नसल तर सगळे जग लक्ष्मीच्या माग लागलं, सगळे जग लक्ष्मीच्या माग लागलं खोंडबाबा। मग ती कोणती असू द्या, निळी, ती गुलाबी, दोन चार कलरची आहे आता गोपाळ, दोन चार कलरची आहे। फार हुशार पंतप्रधान भेटले रे बाबा आपल्या देशात। बरोबर बरोबर, मला वाटते दिवाळीला दोन चार दिवस शिल्लक होते का? झाली होती दिवाळी होऊ दिली। मग वा वा वा, दिवाळी होऊ दिली आणि त्यांना माहिती होतं की सगळे लोक कामधंदे आटोपून संध्याकाळी जेवता जेवता टीव्ही पाहतात। नाळी ओळखली देशाची आमच्या मोदी साहेबांनी। आणि बरोबर 125 कोटी जनता भारतातली जेवत असताना टीव्हीला आले जॅकेट घालून, हातात घास, कोणाच्या ताटावर बसलेले, कोणी टीव्ही बघत होते। त्यांनी सुरू केलं, भाई और बहनों, आता ते तुम्हाला सगळे पाठ आहे, उगत आहे, सगळे पाठ आहे। आणि खोंडबाबा आपल्या मोदी साहेबाची पद्धत आहे, पहिलं जसा कास्तकार पीक पाण्यावर आल्याशिवाय पाणी देत नाही, जसं पहिलं वाक्य पुरं पचल्याशिवाय मोदी साहेब दुसरं सोडत नाही, बंदुकीच्या गोळीसारखं असतं। भाई और बहनों, टवकारले सगळे, आता टवकारले तसे। सर्वांना वाटलं काहीतरी नवीन स्कीम आहे। आज रात 12 बजे के बाद मग तो जास्तच टवकार, 1000 और 500 की नोट बंद की जाएगी। शपथ खोटं नाही, बायको आली चपाती घेऊन, चपाती उचल ताट, न जेवता उठला भारत। बर जाऊ द्या, जाऊ द्या, आता काही टंचाई राहिली नाही। कोणती असू द्या, पिवळी असू द्या, गुलाबी असू द्या, निळी असू द्या, सगळं जग लक्ष्मीमध्ये सुख मानतं। पण लक्ष्मीला विचारा, ती जेव्हा निघाली ना, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश्वर गजरंभाति देवांगणा अश्वम सप्तमुखे विषम हरिधनु शंकुमृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दशम। हे 14 रत्न, त्यात लक्ष्मी निघाली तेव्हा प्रत्येकाला वाटायचं हिनं माझ्या गळ्यात माळ घालावी, म्हणून कांजीचे कपडे घालून समुद्राच्या काठाला लाईन मध्ये उभे होते। आता पुढून चालले हार घेऊन, हे लाईन मधलेच मुंडकं घालायचे, अशाने लग्न जमते का? ती घ्यायची हार काढून। असं करता करता लक्ष्मी थांबली, पण तिथून देवाचा राजा इंद्र विचार केला, हा देवाचा राजा आहे, याला पती करायला हरकत नाही, स्वर्गलोक याच्या ताब्यात आहे। पण लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात, किती वेळा कुंकू पुसायचा कार्यक्रम करायचा, केलं कॅन्सल। पुढे निघाली, ब्रह्मदेवाकडे बघितलं, सत्तेलोक ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही। पण आढावा घेतला बघे बाबा, म्हणले याला सेकंड सॅटरडे नाही, रविवारची सुट्टी नाही, बकरी ईदची नाही, 15 ऑगस्टची नाही, सारखा कारखाना चालू आहे। कोणाचा? ब्रह्मदेवाचा। इतका चालू आहे की सरकारच्या नाकीनं आणले त्यानं। हे कळलं तुम्हाला? ते सुरुवातीला तेव्हा टीव्ही वगैरे नव्हता, ही जुनी मंडळी माहिती आहे त्यांना, प्रचार करायचे तमाशावाले, तमाशा।
त्याचा प्रचार ते कुटुंब नियोजन, त्याची खूण होती लाल त्रिकोण, 2 किंवा 3 मुले पुरेत, डफावर थाप टाकून लाल त्रिकोण कुटुंबाची खूण, ते ऐकायचे लोक, बस मलाही गोड वाटते, जाऊ द्या ते जमला आता. मग 2 किंवा 3 त्याच्याने समाज आवरेना, मग बदल केला, हम 2 हमारे 2, त्याच्याने आटोक्यात येईना, पुन्हा बदल केला, हम 2 हमारा 1. आता पुढं काय करतय कोणाच माहित. आम्ही ब्रह्मचारी आहे, तुमच्यासाठी सांगतो. हे कशामुळे? कुलाल हाडाचा बाप चहाडाचा, अखंड घडवी तो मडकी रे. हे ब्रह्मदेवाचं वर्णन आहे. कुलाल हाडाचा जातिवंत कुंभार आहे तुम्ही, आम्ही त्याच्या कारखान्यातली मडकी असल्यामुळे जातिवंत कुंभार. कुलाल हाडाचा बाप चहाडाचा, म्हणजे चहाडी लावण्यात ज्याचा मुलगा वस्ताद आहे त्याचा हा पप्पा आहे, नारदाचा पप्पा. कुलाल हाडाचा बाप चहाडाचा, अखंड घडवी तो मडकी रे. म्हणून विचार केला याच्या सोबतही नको. पुढे निघाल्या तेव्हा दुर्वासांना बघितलं, अजून बाबाला क्रोध आवरला नाही. त्याच्या पुढे लक्ष्मी निघाली. परशुरामाला पती करावं वाटलं, 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी करण्याची ताकद आहे, पण मागचा आढावा घेतला म्हणे यानं याच्या बापाचा ऐकून मायचं मुंडकं तोडलं. ते बायको जिवंत ठेवल का घरात, कशाला विघ्न विकत घ्या, त्याला केलं कॅन्सर. पुढे भगवान शंकराला बघितलं, म्हणले कैलासपती आहे, पती करायला हरकत नाही, पण मित्रमंडळी बघितली, याच्यासोबत फिरायला जाण्याची हिंमत नाही. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. असं करीत करीत बरोबर 10:15 भगवान विष्णू पर्यंत पोहोचल्या. लक्ष्मी भगवान विष्णूनं पाठ फिरवली, पुन्हा पुढे, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे. का राजसकुमार मदनाचा पुतळा. शेवटी भगवान विष्णूंनी सांगितलं, लक्ष्मी तुला फार झालं तर माझ्या चरणाची सेवा मिळेल. हे ऐकून नाचायला लागली. ज्ञानोबा राय तिच्या भाग्याचं वर्णन करतात, अभिमान सांडुणी पांडवा सर्वस्वे करुणी सेवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. मी का सांगतो हे? सगळं जग लक्ष्मीमध्ये सुख मानतं, पण लक्ष्मीला विचारा, ती म्हणती मला प्रभूच्या पायाजवळ सुख आहे. तुझे पायी सुख म्हणून संसारा आलिया एक सुख आहे. आणि ते कोणतं म्हणाल तर 8वावे पाय विठोबाचे. त्याच्यानं होईल काय? आता थोडस महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. महाभारत युद्ध संपलं. एकनाथ बाबा, विजय झाला पांडवांचा आणि पराजय कौरवाचा. पराजय नाही, पार नायनाट झाला. दिवा लावायला नाही कोणी राहिला, पार नायनाट झाला. भगवान सत्याच्या बाजूने होते ना, आणि हे ठरलेलं आहे, सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. त्रास सत्याला आहे, पण विजय मात्र सत्याचा होत असतो. वनवास पांडवांना आहे, कौरवांना नाही. असंही जरी असलं तरी शेवटी म्हणावं लागलं माऊलीला, द्वारकेचा राणा कौरवा घरी नाही, पांडवा घरी. कारण दोन्ही पार्ट्या तुम्हाला माहिती आहे, कबीरजी सांगतात, कौरव पांडव दोनो भाई सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनो भाई एक, कौरव पांडव दोनो भाई सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनो भाई सच्चा को वैकुंठ जावे झूठा नरक में बैठा. 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 सच्ची बात सच्ची कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा. सच्चा तो बैकुंठ जावे झूठा नरक में बैठा. पराजय झाला, नायनाट झाला कौरवाचा.
आणि धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा सगळे हस्तिनापूर सजवण्यात आलं. आनंदही आनंद आहे. सिंहासन, त्याच्यावर धर्मराज विराजमान, ब्राह्मण मंडळीचा मंत्रघोष चाललेला, जय जयकार चालू असताना सिंहासनाच्या पुढच्या मोकळ्या जागेमध्ये 4 भाऊ भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, तिकडे विधवा झालेली पांढरे केस असलेली सुरकुत्या पडलेली माय कुंती इथून दिसेल तुम्हाला, आणि आपला मोठा भाऊ राजा झालेला पाहला. भावांना आनंद आवरेना. अर्जुन आणि भीमाच्या गळ्याला बिलगुन रडणं सुरू केलं आणि नकुल आणि सहदेवाच्या, कुंतीच्या डोळ्याच्या धारा थांबेना. का? मागचा भूतकाळ आठवला की आजचा दिवस पाहण्यासाठी केवढे कष्ट करावे लागले. या आनंदापेक्षा जास्त दुःख आहे पांडवांना त्या गोष्टीचं की ज्याच्यामुळे आम्हाला हे सुखाचे दिवस प्राप्त झाले, तो आमचा पाठीराखा आता 4-2 दिवसात निरोप घेऊन जाणार आहे. आणि घडलं तेच. द्वारकाधीश श्रीकृष्ण रथ सज्ज झाला. द्वारकेला जाणार वाऱ्यासारखी वार्ता पोहोचली. अख्ख हस्तिनापूर गोळा झालं. जाण्यापूर्वी मात्र देवाने 5ही भावांना एकांतात बोलवलं. धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव अगदी आपल्यासारखंच आहे ते. आपल्या कुटुंबातला प्रमुख मरण पावला म्हणजे ज्या परिवारासोबत आपली आत्मीयता असते, जिव्हाळाचं नातं असते, नात्याचा संबंध असतो, 13वीच्या दिवशी सगळे निघून जातात, पण तो परिवार थांबून असतो. आणि त्या परिवारातला प्रमुख दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या भावांना बोलवून घेतो. इकडे या. काय तात्या, वडील वारले तुमचे, माणसं चांगली नाही, भावाचं कधी बिघडेल याची वाट पाहतात. कुणाचं ऐकू नका. भावात भांडणं होऊ देऊ नका. एकोप्यानं राहा. काही कमी जास्त झालं तर आमचा परिवार अर्ध्या रात्री तुमच्या पाठीशी उभा आहे, चालतो आम्ही. अगदी तोच प्रकार, कारण आते भाऊ आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण 5ही बंधूला एकांतात घेऊन म्हणतायत, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, प्रभु, स्टेट का नतीजा जानते हो आप लोग? अच्छी तरह जानते हो गोपाल. पूरे कौरव समाप्त हो गए स्टेट के लिए. मैं द्वारिका जा रहा हूं, लेकिन मेरी 5 भाइयों को विनम्र प्रार्थना है, स्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो. कुछ कम ज्यादा हुआ तो मुझे बुला लो. ये द्वारकाधीश आपके लिए आधी रात तैयार है, चलता हूं. बस ओक्सा बोक्सी रडू लागले. रडारड सुरू झाली. याही पेक्षा संकट पडले देवाला. आत्याला भेटून जायचं आहे. हिरुटकर महाराज, आत्या आहे ना कुंती, दासींच्या मध्ये बसलेली आत्या, तिथपर्यंत भगवान येतात. आत्याच्या पायावर डोकं ठेवलं. हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. चलता हो बुवा. बस एवढ्या शब्दानं कुंतीचं रडणं सुरू झालं. ओक्सा बोक्सी रडू लागली. रडू नको आत्या. 5ही भावांना काय सांगायचं ते मी सगळे सांगितलं. आत्या रडू नको, आत्या रडू नको. आत्या जन्मभर रडली आत्या. आता सुखाचे दिवस आले, तुझा थोरला राजा झाला हस्तिनापुराचा. आत्या रडू नको. मग तर हमरडाच फोडला. आत्या रडू नको. आत्या मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, पण रडू नको. असं म्हटल्यावर खोंडबाबा कुंती आत्यानं पदर पसरला हो देवाच्या पुढे. आता सगळे विचार करतात, ही मागती काय? द्वारिका जाने के पहले कुछ देना चाहते हो गोपाल?
हाँ बुआ, तो यही प्रार्थना है, पूरी दुनिया का दुख इस कुंती को देके जाओ भगवान. मग भगवानच रडू लागले. काय मागतेस आत्या हे, आणि काय कमी दुःख भोगलंय जीवनभर तू. अरे मी साक्षीदार आहे, तू पृथ्वीराजाची कन्या, तुझं नाव पृथा, कुंती भोज तुझ्या बापाचे मित्र, त्यांच्या वटीत दिलंय तुला. तिथे तुझं नाव कुंती ठेवलं. जन्म एकीकडे झाला, लालन पालन दुसरीकडे. कुमार वयात तू दुर्वासांची सेवा केली आत्या. त्यांनी 6 मंत्र दिले, कौतुकानं 1 मंत्र जपला. लग्नाच्या आधीच तुला एक मुलगा झाला, त्याचं नाव कर्ण. कुमार वयात कलंक लागेल म्हणून त्या लेकराला पेटीत बंद करून गंगेत सोडून दिली. पेटी ती वाहत गेली चंपानगरीला. तिथे अधिरथ आणि राधेनं त्याचा सांभाळ केला तो कर्ण. नंतर तुझं लग्न झालं आत्या. तुला नवरा मिळाला तो पंडुरोगी, आणि त्यालाही शाप होता, पत्नीला स्पर्श केला तरी मरून पडशील. कारण किंदम ऋषी हरणाच्या वेशात प्रणय क्रीडा जंगलात करत होते त्याच्या प्रेयसी हरणी सोबत, आणि ही शिकारीला गेला होता. पंडू राजा बाण मारला, तो हरिण खाली कोसळला. तेव्हा खऱ्या स्वरूपात प्रगट होऊन किंदम ऋषी म्हणाला, माझ्या हरणी सोबत प्रणय क्रीडा करीत असताना मला बाण मारतोस राजा, शाप आहे तुला, तुझ्या पत्नीला स्पर्श केल्या केल्या मरून पडशील. हा किंदम ऋषीचा शाप. आणि म्हणून देवाने आठवण करून दिली, नवरा मिळाला पंडुरोगी, त्यालाही शाप, पत्नीला स्पर्श केला तर मरून पडशील. एक बरं केला त्या, तू 3 मंत्र जपले म्हणून तुला 3 झाले धर्म भीम अर्जुन. माद्रीनं 2 जपले म्हणून तिला 2 झाले नकुल सहदेव. पण जंगलामध्ये लक्षात आलं नाही आणि माद्रीला पंडू राजानं स्पर्श केला. शापामुळे पंडू राजा मरून पडला. पंडू राजा खाली कोसळला, मेला. तेव्हा तुम्ही दोघी आणि 5 लेकरं वक्सा बोक्सी रडत होते. तुमचे अश्रू पुसायला जंगलात कोणी नव्हतं. पण माद्री तुझ्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, रडू नको ताई, नवरा मारायला कारणीभूत मी आहे. माझा स्पर्श केला म्हणून नवरा मेला. हे प्रायचित्त मी भोगते ताई. फक्त एकच, हे माझे 2 चिमुकले नकुल न सहदेव तुझ्या वटीत देते. यांना आईची आठवण येऊ देऊ नको, इतकं सांभाळ. आणि माद्री सती गेली. भर तारुण्यात नवरा मेला. त्या 5 लेकरं सांभाळण्याची जबाबदारी आली. पुढे 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, आणि तेही सुखासुखी जगू दिलं नाही. तुम्हाला मी साक्षीदार आहे आत्या. तुझे 5 लेकरं मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करीत होते. तुझ्या लेकराला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. लाक्षाग्रहात पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. तुझ्या कुलवान सुनेला द्रौपदीला भर समाजात त्या चांडाळ्याने विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्या एवढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगलेस जीवनभर. आणि आता मी जाताना म्हणतो, काही माग, पुन्हा दुःख मागते. सच कहूं गोपाल, अगर मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती भगवान. मैंने रात दिन तुम्हारा भजन किया क्योंकि मैं दुखी थी. और सुखी बन जाओगी तो मेरे प्रभु को भूल जाओगी. और ये भी सुनो भगवान, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं सुख हो जाता है. हे होय सर्व संसार सुखाचा, हे होय सर्व संसार सुखाचा, हे होय सर्व
जिस दुख में तुम्हारी याद आती है प्रभु, वो दुख नहीं सुख हो जाता है. तेने होय सर्व संसार सुखाचा. म्हणून दुःखाचा संसार असला तरी सुखाचा होईल. जाईल भवश्रम सुख होईल दुःख. काही म्हणा राम राम म्हणे आठवावे पाय विठोबाचे. होईल काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुःखाचा संसार सुखाचा होईल. येणे होय सर्व संसार सुखाचा. किती सुखाचा? न लगे दुःखाचा लेश काही, एवढा सुखाचा होईल. 10:30 झाले. आपण एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि 11ला तुम्हाला बरोबर मोकळे करतो. अजिबात काळजी करू नका. थोडासा त्रास देतो शूटिंगवाले. आता आमचं सोडा, आता ते आपण समाजाचा विचार करू. सर्वांनी हात वर करा. सर्व आई बहिणी, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही जनाबाई आहे, भजनासाठी लाजायचं नाही. हे सर्व संत नामदेव आहेत. वा, हात वर करा. शूटिंगवाले हे एवढे हात घ्या, उद्या पेपरला येऊ द्या. मोठ्या मोठ्या शहरात लोकांना कळू द्या. छोटे छोटे गाव केवढा हरिनाम सप्ताह करतात. पहिल्या पानावर येऊ द्या. चोहट्टा बाजार येथे यात्रा महोत्सव निमित्ताने भजन करणारा जनसागर. एका तालात वाजवायची टाळी. वाजू नका आताच, मी सांगतो. एका तालात विठोबा रखुमार. एक हात वर. एक घाई करू नका, सारखं चालू द्या. एक एक पंढरपूर लग रहा है. चला राजू बाबा. सुखाचा. बरं का बघे बाबा, किती सुखाचा. न लगे दुःखाचा लेश काही,
दुःखाचा लेश नाही इतका सुखाचा होईल. वास्तविक ना संसार सुखही देत नाही दुःखही देत नाही, तो आहे तसाच आहे. माऊलीच्या भाषेत नेना आणि चतुर आहार निळ्याची दुसरा सर्पत्वे झाला येरा सुखा लागी. ते बैलाचा कासरा पडला, पाटलाच्या बैलाचा. आपला बैलगाडीचा रस्ता बरोबर, संध्याकाळची वेळ त्याला मंद अंधकार म्हणतात. बस एवढाच बदल आहे. आपण संध्याकाळ म्हणू, काय फरक. मंद अंधकार का, भर दुपारी जर कासरा पडलेला दिसला तर त्याचं ज्ञान होतं, आणि अंधारात पडेल असेल तर काय कळलं हे कळत नाही, माणूस त्याच्यावर निघून जातो. म्हणून काय पडलं आणि काय नाही असं वाटण्यासाठी पाहिजे संध्याकाळ, मंद अंधकार. जमलं आता. संध्याकाळच्या वेळेला देवेंद्र कासरा पडला. एक माणूस निघाला आणि त्यानं तो कासरा लांबूनच पाहला. म्हणले बापरे, काय उन्हाळा तपला अकोला जिल्ह्यात, आडवीच जमीन फाटली राव. त्याला ती जमिनीला पडलेली भेग वाटली, निघून गेला. 2 मिनिटांनी दुसरा आला. म्हणले तरी पाटील सांगत होते इथून जपून जात जा, मोठं जनावर आहे. आज तर आडवा आहे, हालत सुद्धा नाही. साप समजून घाबरून पळत गेला. 5 मिनिटांनी दुसरा आला. तो म्हणला या रस्त्याने आज राजाची स्वारी गेली. कोणाचा तरी नवरत्नाचा हार तुटून पडलेला दिसतो. हार समजून तो जवळ आला. माझा दृष्टांत संपला. ज्याला नवरत्नाचा हार वाटला त्याला कासरा सुखाचा, ज्याला साप वाटला त्याला कासरा दुःखाचा, आणि ज्याला जमिनीला पडलेली भेग वाटली त्याला सुखाचाही नाही दुःखाचाही नाही. आहे तसाच आहे. तो कोणाला सुखही देत नाही आणि तो कोणाला दुःखही देत नाही. आपल्या आपल्या दृष्टीचा बदल आहे. जेव्हा परीक्षेचा निकाल 40 विद्यार्थी वर्गात, बरं का खोंड बाबा, 40 पास झाले, 40 झाले पास. 20व्या नंबरचं रडतच आलं घरी. बाप म्हणला रडतो, नापास झाला का रे? काय पप्पा, मग का रडतो? 20वा नंबर आला, 19 पोरं गेले पुढं. अरे पण 20वा आला ना, त्यापेक्षा नापास झालो असतो बाबा तर बरं झालं असतं, पुढच्या वर्षी पहिला आणला असता. अरे पण 20वा आहे ना. हो पण 19 गेले ना पुढं. एवढ्यात शेजारचं पोर आलं. पेढे घ्या पाटील. कशाचे? पास झालो. तू माझ्याच बाळूच्या वर्गात ना? हा, नंबर 21. आता मात्र पप्पाचं डोकं चाले ना. इकडे ये बे, ये बे मुलाला. बाळू इकडे. हा गोंद्या तुझ्याच वर्गात आहे ना? हो बाबा. अरे याचा नंबर 21. पेढे वाटतंय गावभर आणि तुझा 20 असून रडतो. मला वाईट वाटतं पप्पा. कशाबद्दल? 19 पुढे गेले. तू रे? आनंद झाला पाटील. कशाचा? 19 मागे टाकले. कळलं तुम्हाला? नंबर तिथंच आहे, फक्त एक पुढं पाहत, एक माग पाहत. घेतील आता यासी सोपे आहे सुख. सोपे आहे ते पोरग पुढं पाहत 19 गेले पुढं बसलं रडत. हे माग पाहत 19 टाकले माग. घ्या पुढे. घेतील तयासी सोपे आहे सुख. काय तुम्हाला दृष्टीचा बदल आहे. तो टांगा ओढत नाही म्हणून
वैतागून गेला होता, कारण वाळलं गवत घोडं खात नाही, हिरवं मिळत नाही, टांगा ओढत नाही, चूल पेटली नाही, लेकरं उपवासी 4 दिवस टांगा उभा. म्हणून एका साधूकडे आला, महाराज 4 दिवस झाले चूल नाही पेटली, लेकरं उपवासी आहे, माझं घोडं हिरवं गवत मिळत नाही, वाळलं खात नाही, टांगा ओढत नाही. साधू म्हणला, गवत आहे का वाळलं? वाळलं आहे, पण 4 दिवस झाले महाराज, घोडं तोंड लावत नाही. त्याची नको काळजी करू, तू माझ्यासोबत चल. साधून टांग्यावाल्याला चष्म्याच्या दुकानात नेला. पुढचं कळलं का तुम्हाला? आणि हिरव्या काचाचा चष्मा घेऊन दिला. सप्रेम भेट माझ्याकडून. मी म्हणतो टांगा ओढत नाही, तू फक्त ऐकून घे. गेल्या गेल्या चष्मा घोड्याला लाव, नाही तर तूच घेशील लावून. हा ना, घोड्याला लाव. गवत वाळलाय ना? आहे महाराज. आणि वाळलं गवत टाक त्याच्या पुढं. आणि हा आला, पहिला चष्मा लावला घोड्याला हिरवा, वाळलं गवत टाकलं, घोड्यानं हिरव्या काचाच्या चष्म्यातून बघितलं. म्हणलं का मालका, 4 दिवस संप केला, आला का नाही जाग्यावर? आणला का नाही चारा? हिरवा लेका घोड्या, चारा जुनाच आहे, तुझे डोळे बदलले. येतील तयासी सोपे आहे. आपण थोडस रामायणात जाऊ. आहे अजून 25 मिनिट. रामायणात जाऊ. सर्वांना माहिती आहे, हनुमानजी सीतेच्या शोधार्थ अख्ख्या लंकेत फिरत होते. वेळ कमी असल्यानं घाई घाई फिरत होते. पहिलं तर चालेल म्हणताय, ते वेळ वाढली तरी चालेल म्हणतात. असंच ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सांगतो सांगतो. पहिली तर मुठिका एक महाकपिहाणी, ती लंकिनी आगे जाये लंकिनी रोका, मारही लात गई सुरलोका, असं एक प्रमाण आहे. पण मुठिका एक महाकपिहाणी, तिनं लंकिनीनं अडवलं ना, गेटवर अडवलं लंकिनीनं. काय कडेकोट बंदोबस्त असेल. मच्छराच्या रूपात हनुमानजी जातात. मशक समान रूप कपिधरी, पण सुमिरी नरहरीचं सुमरण करीत चालले, पण मच्छरा एवढं रूप धारण केलं. लंकिनीनं अडवलं. ए चोर को खाने के लिए बैठी हूं. हनुमान जी बोले, दुनिया में का सबसे बड़ा खतरनाक चोर तो लंका का मालिक, जिन्होंने मेरी माँ सीता को चुरा करके लाया, उसको क्यों नहीं खाया? यांचं शब्दार नाही भागलं हिरुडकर बाबा. केशेशु दंडेशु दंडा. एक ठोका टाकला लंकिनीच्या डोक्यात. एका ठोक्यात देवेंद्र रक्त झालं तोंडात. आणि तोंडात रक्त आल्यावर लंकिनी म्हणाली, तुम्ही मारती बुवा का? नाही, मारुती बुवा का तुम्ही? कसं काय ओळखलं? एका ठोक्यातच ओळखलं. हो, मी मारुतीच आहे, पहिल्यांदा आलो तरी ओळखलं कसं? एका ठोक्यात ओळखलं म्हणजे तेच विचारता का पुन्हा पुन्हा? नाही, पण ओळखलं कसं? आता इथे शंका आहे, कारण संध्याकाळच्या वेळेला मच्छर जात येत असतातच. ही गेटवर होती, मग हिनं कसं काय ओळखलं? मच्छर तर जातात येतात, हिनं कसं ओळखलं हे चिकनगुनिया म्हणून? त्याचं कारण आहे, लंकिनीने विचार केला, मी इतके वर्षे नाईट करते, तिची नाईट ड्युटी होती, इतके वर्षे नाईट करते, पण लंकेतल्या मच्छराला भजन येत नाही. हे भजन म्हणत आलं म्हणजे हिंदुस्थानच असलं पाहिजे. आमच्या मच्छराची ओळख भजन वा. मग एक ठोका टाकला डोक्यात. हा, मी मारुतीच आहे, पण ओळखलं कसं? अहो, मी गेटवर असते बाबा. परवाच्या दिवशी ब्रह्मदेव पंचांग पाहून आला. मी विचारलं कुठेच गेला होता? ते म्हणले रावणाचं भविष्य बघायला. मी विचारलं कधी मरणार आहे रावण? तर तो सांगत होता, ब्रह्मदेव तुझ्याजवळ सांगतो, लंकिनी बोभाटा करू नको लंकेमध्ये. एक वानर येईल, तुझ्या डोक्यात ठोका टाकल, एका ठोक्यात रक्त तुझ्या तोंडात येईल, आणि तिथून थोड्या दिवसात रावण मरल. जो ठोका टाकल त्याचं नाव मारुतीबुवा असेल. म्हणून तुम्हाला विचारते, मारुतीबुवा का? हा, मी मारुतीबुवा. जा बाबा आज जा. मग मारुतरावला परवानगी मिळाली. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर दिसायचं, आत मंदिर समजून शिरायचे. तर भोग चाललेला कुठे, मांस भक्षण कुठे, मदिरा प्राशन. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, एक जहाता अगणित चौथा. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा. आत जायचे, बाहेर यायचे.
असं करता करता पहाट झाली आणि पहाटे एक मंदिर असं बघितलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचं घर वेगळं, दारात वृंदावन तुळशीचं, भिंतीवर धनुष्य बाणाचं चित्र आणि अख्ख्या भिंतीवर राम 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 लिहिलेलं. पण राम राम लिहिलं होतं, पण रा आणि म मध्ये 4-4 इंचाचं अंतर होतं. रा आणि म जोडून नव्हता देवेंद्र. का? ते कॅबिनेट होतं ना, बिभीषण कॅबिनेट मंत्री होता, म्हणून बाकीच्या मंत्र्यांनी मीटिंग मध्ये विरोध केला होता रावणाला. आम्हाला काय निष्ठा शिकवता सरकार? तुमचा भाऊ दिसत नाही का तुम्हाला? काय केलं माझ्या भावानं? काय केलं? आपल्या वैर्याच्या नावानं बंगला रंगवला आणि आम्हाला सांगता का पक्ष आणि सरकारचं एक निष्ठा असावं? मीटिंग मधलं सांगतो. ए बिभीषणा उठ. काय दादा काय सांगता ते? माझ्या वैर्याच्या नावानं बंगला रंगवला म्हणतात. चुकीचं आहे दादा. खरं ते चुकीचं आहे म्हणतात. कालच बघून आलो म्हणावं आम्ही. ते म्हणतात काल बघून आलो. त्यांना विचारा दादा काय लिहिलं म्हणून. काय लिहिलं? राम राम. तिथं राम राम लिहिलं म्हणतं रे दादा. त्यांना चांगलं विचारा, रा आणि म जोडून आहे का म्हणावं. म्हणजे 4-4 इंचाचं अंतर आहे. विचारा त्यांना. अरे रा आणि म जोडून आहे का त्याच्या बंगल्यावर? नाही, 4-4 इंचाचं अंतर आहे सरकार. अरे काय भानगड आहे बिभीषणा? ज्याची त्याची श्रद्धा असते दादा. वडील मरण पावल्यानंतर मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो आणि मोठी वहिनी आई मेल्यावर आईच्या समान असते. माझी वहिनीवर आईसारखी भावना, तुमच्यावर बापासारखी भावना. या श्रद्धेपोटी मी रावणातला रा लिहिला आणि मंदोदरीतला म लिहिला आणि बैमान. हे आपलं मीटिंग मधलं अख्खा बंगला राम नामाने रंगलेला. रामाय उदयंकित ग्रह शोभा वर्णिन जाई नव तुलसी कारुंदतः एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र की. आनंद झाला, आनंद आवरेना हनुमानजीला, आनंद आवरेना. ते वृंदावन बघितलं. खरं आहे ना, माझे अख्ख्या लंकेमध्ये एकच घर वृंदावनवालं. कल्पना करा, कल्पनेला काही खर्च नाही. तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, कल्पना करा ना. आणि 4 वर्षापासून तुमच्या मागे लागला, बाबा एकदा अमेरिकेला या, एकदा. आता बाप हाडाचा वारकरी. तुम्हाला अमेरिकेला काय चंद्रभागा आहे का रे? पांडुरंगाचं मंदिर आहे काय? तिथं येऊन काय बघू? बाबा बघण्यासारखा देश आहे, एकदा या, एकदा या, एकदा या. 4-5 वर्ष आग्रह धरला मुलाने आणि बापानं होकार दिला, पण अड घातली. हे बघ, मी माझ्या पद्धतीने येईल. गुडघ्याच्या वर धोत्र, माझी 12 बंदी, तांबडं पागोट, उभं चंदन, मुद्रा, 2 माळ्या तुळशीच्या आणि माझ्या खांद्यावर माझ्या पांडुरंगाची भगवी पताका. एवढं राहील. नाही तर तू जर म्हणशील बाबा बरमोडा घाल, भया बापा नाही जमणार. होऊ शकते असं? नाही बाबा, तुमच्या पद्धतीनंच या बाबा. इथल्या मुलाने बाप बसवून दिला विमानात. 8 तासाचा प्रवास अमेरिकेला जायचा आहे. बसवून दिला तेव्हा ते सगळे तांबडेच होते ना विमानात. मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस, सगळे तांबडे. आणि ते बघत होते सगळे 8 तास पताकवाल्याकडेच बघत होते. आणि जेव्हा तिथे विमानतळावर अमेरिकेला असलेला मुलगा घ्यायला आला, योग असा की त्याच दिवशी भारतातला एक वारकरी महाराष्ट्रातला मुलाकडे गेलेला, त्याला बसून द्यायला त्याचा मुलगा आला. परिचय दोघाचाही नाही, त्याचाही पोशाख तसाच. तो विमानात बसायला आला आणि हा उतरला. गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, चंदन, भगवी पताका. परिचय दोघाचाही नाही. या वारकऱ्याने त्याला बघितला आणि त्यानं याला बघितला. आणि जेव्हा घाई 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 दोघही एकमेकाजवळ येऊन विमानतळावर एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोघांचंही रडणं सुरू झालं. बापरे, माझ्या पांडुरंगाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. मी का सांगतो? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो त्यांना एकमेकाच्या भेटीत झाला का? माझे या जातीचे भेटो कोणी, तो आनंद इथून वाढला आपला. तो आनंद हनुमानजीला. वृंदावन वालं घरच एकच दिसलं.
पण हनुमानजीला शंका आली, फसवण्यासाठी नाटक तर नसेल, कारण काही काही माणसं घरापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. वटान तुळस हिरवीगार असते, याच्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी है. लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहाँ सज्जन कर बासा. मन मही तर्क करे कपिलागा, तेही समय विभीषण जागा. आणि विभीषणजी जागे झाले, वेळ नव्हती ना, जागे झाले. दोन साधूचं मिलन झालं पहिल्या भेटीमध्ये. पहिल्या भेटीमध्ये हनुमानजीने विचारलं, विभीषणा बोला मारुती राया, अख्खं लंकानगर पाहिलं बाबा रे, राक्षसांचं गाव, तू एकटाच हबप आहे, तू याच्यात राहतो कसा. तेव्हा विभीषणजीचं उत्तर आहे, सुनऊ पवन सुत रहनी हमारी, जिमी दशन नमः जीव बिचारी. मी याच्या करता तुम्हाला तिथे नेलं. सुनहु पवन सुत रहनी हमारी, जिमी दशन नमः जीव बिचारी. दातामध्ये जीव राहती का नाही मारुती राया, तसा राहतो रे बाबा. तू भाग्याचा आहे काय, दातामध्ये जीभ काय भाग्याचं लक्षण आहे का. हे दात 32 टपले एका जिभेवर. ते जिभेला म्हणतात श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम बघितला की वळ वळ वळवळ करते. आणि कडकडून चावा घेतला कोण्या कोर्टात जाशील. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माँ, एक बार काटी तो तेरी फिर याद कहाँ जाय. जीभ म्हणाली, तुम्ही 32 असले तरी माझ्या एकटीच्या नादी लागू नका. काय करशील, 32ही गैरहजर करील. हे पहा, गुन्हेगाराला शिक्षा, याला न्याय म्हणतात ना. मग शिव्या द्यायचा गुन्हा कोण करतय, जीभ का दात. अहो, बिना दाताचा बुढा व्यवस्थित शिव्या देतो. याचा अर्थ दाताशिवाय शिव्या देता येतात. पण शिव्या देऊन झाल्यावर ज्याला शिव्या दिल्या ते काय म्हणतं, दातच पाडील. म्हणून जीभ कहे दंतन को तुम 32 में अकेली माय, एक बार तेडी चली तो 32 ही गिर जाय. ते पूर्वी भजन असायचे, ते आताच नाही. सवाल जवाब, सवाल जवाब. इकडे पार्टी प्रश्न करणारी, इकडे उत्तर देणारे, इकडे पार्टी प्रश्न करणारे, इकडे उत्तर देणारे. मजा असायची, साधं सरळ. रात्रभर चालायचं ते. या पार्टीचा प्रश्न असायचा, एक चतुरंगिनी नार, 32 भरतार, नाही केला एकाचाही संसार, द्यावे उत्तर जी. जमला. हे सहज आहे, सहज आहे, पण मजा. हे जीभचं दाताचं वर्णन आहे. एक चतुरंगिनी नार, तिला 32 भरतार, पण नाही केला एकाचाही संसार. हे दोघाचं चाललंय ना, दाताच्या मध्ये जीभ. आता ती डबल लॉक मध्ये आहे. जीभ डबल लॉक मध्ये. आता नाही का माणसं बंगला बांधतात, एक लाकडी दार, एक चॅनल गेट असते. दात म्हणजे चॅनल गेट आणि ओट म्हणजे लाकडी दार. पण शिव्या द्यायच्या वेळेला पहिलं चॅनल गेट उघडते जीभ, मग लाकडी दार उघडून बाहेर येते, शिव्या देते. शिव्या द्यायचा कार्यक्रम संपला, जेव्हा जोडे खायचा सुरू होतो तेव्हा दोन्ही दरवाजे बंद करून आत लपते, डोकं जोडे खात. काय कारण, जीवा ऐसी बावरी, जीवा ऐसी बावरी, कह गई सरग पताल, आप तो अंदर जा छुपी जूते खाए कपाल. म्हणून हे दोघांचं चाललं, विभीषण आणि हनुमानजी. दातामध्ये जीभ भाग्याचं लक्षण आहे. हो, भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे मला हे सांग विभीषणा, दात पडतात का जीभ. हा, दात पडतात मारुती राया, जीभ नाही पडत. ते सांगायला आलो तुला. उद्या माझा श्रीराम सगळे राक्षस रूपी दात पाडणार आणि माझा जीभ रूपी विभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार. काय झालं, इतके दिवस स्वतःला दुःखी समजणारा विभीषण एका मिनिटात सुखी झाला. घेतील तयाचे सोप्यावे, बोलिले मुख
हे नारायणे, संसार वाईट नाही, जरूर करा, पण तो कसा करा याकरता मात्र संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहते कितने अभी घी खावे तो चिकने नाही होते. तुम्ही खाऊन पहा, मी देत नाही तुम्ही खात नाही, पण कल्पना करा वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोचवायचं काम हाताचं आहे. हात ट्रान्सपोर्टच्या कामावर, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, म्हणजे जास्त संबंध लोण्याचा जिभेशी आला, चघळून तिनं ढकलला, यांनी फक्त पोचवलं. मग लोणी खाऊन झाल्यावर कोणी म्हणतं का पाटील साबण द्या, कशाला, जीभ घासायची आहे. उलट म्हणतोय गरम पाणी द्यावं का, हात धुवायचे आहे का. हे न खाता चिकटले आणि जीभ लोणी खाऊन अलिप्त राहिली. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, अरे कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. म्हणून संसार कसा करावा. पक्षी अंगणी उतरते, माणूस किती पुढे गेला तरी पक्षाच्या पुढे त्याची मजल गेली नाही. म्हणून संसार कसा करावा, पक्षाकडे पाहून करावा. म्हणजे आपल्या पक्षाकडे नाही. हो ना, काय सांगता येते मी, हा पक्षी ते पक्षाचा माणूस किती पुढे गेला तरी पक्षाच्या पुढे त्याची मजल गेली नाही. अजूनही 4 महिने आधी पक्षांना कळतं यंदा पावसाळा कसा होणार. हे तर एसीच्या रूम मध्ये बसून पुढील 24 तासात, त्याच्या पुढे 2 दिवसात, त्याच्या पलीकडे नाही. मेघाताई खोले, पुणे वेधशाळा, हवामानाचा अंदाज, मुसळधार पावसाची दाट शक्यता, समजायचं थेंब पडायचा नाही. खूप पावसाळा यंदा सांगितला आणि दुष्काळ पडला, हा हवामानाचा अंदाज. अरे पाखराला कळतं, ज्या वर्षी कावळे दाट झाडाच्या पाल्यावर घरटे बांधतात, ते दाट पाल्याच्या झाडावर घरटे बांधतात, समजायचं यंदा खूप पाऊस आहे. आणि काटेरी झाडावर घरट बांधलं कावळ्याने की समजायचं अंग भिजण्यापुरताच आहे. हे 4 महिने आधी कळतं पक्षाला. कितीही ते पा एवढंच पाखरू आहे सुगरण नावाचं, इकडे काय म्हणतात ते जाऊ द्या. सुगरण ते बांधतय झाडाच्या फांदीला घरट, सुगरण. हा, ते बहिणाबाई चौधरी नाही का, तिचे ओलेसी चोच, त्याचे हात त्याची बोट, तुला दिलंय रे देवान 2 हात 10 बोट. बस ते सुगरण. हा बस सुगरण. आणि ते आता ते किती कसल, त्याचा मेंदू केवढा असेल एवढंच पाखरू. पण पहिले जागा निवडचं डोकं. विहिरीच्या काठाचं झाड पाहिजे, त्याची फांदी पुन्हा विहिरीत वाकली पाहिजे, पहिली पसंती प्लॉट निवडायची. मग बांधकामाला सुरुवात होती. हिरवगार घरट का दिसतं, एकही जुनी गवताची काडी वापरत नाही. ते का 4 महिने टिकलं पाहिजे, पिलं राहणार आहे म्हणून हिरवी काडी गवताची ताजी. आमचं तर 10 वर्षापूर्वीचं सिमेंट वापरल्या जातं, एकाच पावसात दगड विटा उघड्या, ते मटेरियल. तिसरं, बांधकाम पूर्ण झाल्यावर पोर्च बघा, त्याचा खालच्या बाजून असतो आणि डायरेक्ट एंट्री नाही. 1 फूट 1.25 फूट लांब असतंय ते पोर्च. का, सरपटणारा साप फांदीनं पिलं खायला जर आला तर त्याला जवळजवळ 2 फूट खाली जावं लागतं, मान वाकडी करून आत शिरावं लागतं, तोपर्यंत त्याच्या वजनानं ते पाण्यात जाऊन पडतं. मग एकाही सुगरण पक्षाच्या गेटवर वॉचमॅन नाही. तिसरं पक्षाचं सांगते. आणि चौथं, जेव्हा पिलं असतात ना तेव्हा तो पक्षी दिवसभर माती आणतो चोचीमध्ये, मुगाच्या डाळीच्या दाण्यात हात लावतो दिवसभर, त्याचा शेंगा दाण्या एवढा गोळा होतो. आणि मग संध्याकाळी काजवा नावाचा किडा पकडतो, अर्धा किडा त्या मातीच्या गोळ्यात आणून फसवतो. तो किडा रात्रभर चमकतो, त्याच्या पिलाला रंगीत ट्यूबलाईट सारखा प्रकाश, लाईट बिल भरायचं टेन्शन नाही, लाईट जायची चिंता नाही. म्हणून माणसं कितीही पुढे गेली तरी संसार कसा करावा हे पक्षापासून शिकावं. पक्षी अंगणी उतरती, एका गुंतुणिया राहती, तैसे असावे संसारी. म्हणजे संसार वाईट नाही, गुंतणं वाईट आहे. गुंतणं मराठीत सांगू का, नका जाऊ आणि नक्कानं जाऊ. हा झालं, गुंतणं कळलं तुम्हाला. नका जाऊ म्हटलेलं कीर्तनात येतं. कुठे चालला तुम्ही, चोरटा बाजार, कीर्तन आहे ढोक बाबाचं, नका जाऊ. आता येतो, नका जाऊ म्हणते तर येतो म्हणतो, तर नका जाऊ म्हणते तर 11ला येतो म्हणतो, तर नका जाऊ म्हटलेलं येतं, पण नक्का न जाऊ म्हटलं की
किती वर्षांनी आलो राव आम्ही, तुम्ही दिसला नाही काल. निघलो महाराज, गाडीला किक मारली, काय झालं, गाडीवरही बसलो, मग काय पेट्रोल नव्हतं का, दम काढा, ऐकून घे ना महाराज. गाडीवर बसल्यावर मंडई बाहेर आली महाराज, ती पुढून दोन्ही हाताने दोन्ही हंडे भरले महाराज. मी गाडीवरच होतो. झालं काय तेच सांगतो महाराज. काय झालं काय, नक्का न जाऊ म्हणली, उतरलो महाराज. बस म्हणजे संसार वाईट, हे गुंतन वाईट आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती, तैसे असावे संसारी. म्हणून बोलियले मुखे नारायणे, हे नारायणानं सांगितलं कुठे, श्रीमद भगवद्गीतेमध्ये पद्मपत्र मेवांबसा. हे बोलियले मुखे नारायणे श्रीमद भगवद्गीतेमध्ये हे प्रभूचे उद्गार आहे. म्हणून बोलियले मुखे नारायणे, संसार जरूर करा, पण असा करा, असा करा, असा करा, अलिप्त कमळ जळी जैस. बोलेले मुखे नारायणे. महाराज म्हणतात आता झालं बाबा वेळ, मी पहा वेळेसाठी हातावर चपात्या खाल्ल्या पंकज बुवा, आणि इथं सुद्धा वेळ जाऊ नये म्हणून तसाच फेटा बांधला, इथे आलो. शेवटी मी माणूसच आहे, हे यांना माहिती आहे. भांडे बाबाच्याच परिसरात होतो. आज सकाळी 10 ते 12 नाशिक कुठे, पण ते रस्त्यानं आम्हाला नाही तर बरोबर झालं असतं. ठीक आहे, पण अर्धा तास तुम्हाला माझ्यामुळे जास्त त्रास, म्हणजे जास्त वेळ बसावं लागलं. सरळ 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 सांगतो, हायवेने सांगितली सोय. करुणा सागरे, करुणा सागर. प्रभूला करुणेचा सागर का म्हणतात, हे पहा. दया वेगळी, करुणा वेगळी. दुःखितेषु दया इति करुणा. ज्याने डोंगरा एवढं दुःख दिलं त्याच्यावर दया दाखवणं, याला म्हणतात करुणा. करुणा वेगळी, दया वेगळी. जसं द्रौपदीचे 5 पुत्र मारले, आणि ते 5ही पुत्र मेल्यानंतर सकाळी भीमदादानं तो खुनी उभा केला. अश्वत्थामा, सांग द्रौपदे, 5 पुत्राची हत्या करणारा हा, बोल काय चंदा मेंदा करू का, मुंडकं तोडू याचं का, राई एवढ्या चिंधड्या करू. द्रौपदीने सांगितलं काहीच करू नका. का, माझे 5 लेकर मेले तरी वाघासारखे 5 पती माझे अश्रू पुसायला तयार आहे. याचा बाप तुम्ही लढाईत आधीच मारला द्रोणाचार्य, आणि याला मारला तेव्हा याची माय गौतमी धाय मोकलून रडेल, तिचे अश्रू कोण पुसल. तेव्हा गौतमीसाठी याला सोडा. याला म्हणतात करुणा. डोंगरा एवढं दुःख ज्याने दिलं त्याच्यावरही दाखवलेली दया, याचं नाव करुणा आहे. आणि प्रभूला करुणेचा सागर म्हटलेला आहे, कारण काही करुणेचे ओढे आहेत, काही करुणेच्या नद्या आहेत. भगवान करुणेचा सागर आहे. करुणेचा ओढा, ओढ्याला पाणी असतं पण थोडं अर्धा तास टिकतं ओढ्याचं पाणी, अर्धा तास. ते पूर्वीचे शेतकरी आले पेरणी करून, सायंकाळची वेळ, ओढा वाहत होता, म्हणले गावात जायचं कसं, जाऊ द्या म्हणला, काय 5-6 मिनिट टिकल रे, अर्धा तास पाणी टिकल, ये काय काय पेरलं झाली त्यांच्या सुरू. म्हणलं आतापर्यंत चिलीम झाली असती, म्हणलं मनाई कोणी केली, आणि एखादं काढली व चिलीम. ते त्याच्यातले ते खडा काढून घेतला, तो खडा पुसला, काडी घातली, ते कुंकर घालून चिलीम स्वच्छ केली, मग खडा टाकला, त्याच्यात तंबाखू भरला, तो तंबाखू उलट्या अंगठ्यानं दाबला, आणि त्याला कापड, देवेंद्र कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात, शापी. आणि ती शापी भिजवायची असते, थोडी वलसर करावी लागते, ते डबल गुंडाळतात. त्याचं कारण जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात जाऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा आहे. डबल गुंडाळण्याचं कारण डबल फिल्टर, ते पूर्वीपासून आहे फिल्टर. याला सांगितलं त्याला, बुड्या काय शापी भिजून आण, शापी चिलीम भरून झाली पण शापी भिजून आण. बुडा गेला नाल्यात, शापी भिजवाले, न भिजवताच वापस आला. काहून काय झालं, थेंब नाही म्हणला नाल्यात, तर कुठं भिजू शापी, कोणता नाला. आता यांना जाऊ देत नव्हता, अर्ध्या तासापूर्वी त्या ओढ्यात थेंब नाही.
तशी काहीची करुणा 2 तासापुरती, समजायचं हे वड्यासारखी करुणा. काहीची करुणा नदीसारखी, नदीमध्ये पाणी असते पण चढउतार आहे. पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढते आणि मग पावसाळा संपला की उतरते. तशी काहीची करुणा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद सुरू झाला की उतरते. माझं खोटं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे भगवान शंकर विचार करतात की माझे भक्त येतातच कुठून एवढे. बेलाचं पान ताब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान ताब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो 11 महिने रजेवर जाता का रे, खोटं दाखवा नाही पुन्हा. माझं खोटं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यातली कोंबडी पहा, मुलाबाळासह सुरक्षित असते. श्रावण महिनाभर कोंबडी फिरायला निघली ना, 10-5 पिलं पुढे 10-5 पिलं मागन, छाती काढून चालती कोंबडी, पुढं पाहती मागं पाहती, मेरा भारत महान. 1 महिना. पण श्रावण संपला आणि भाद्रपद लागला की कोंबडी तुम्हाला उकिरड्यावर एकटी दिसल. तिला विचारा, कोंबडी लेकर कुठं आहे? चांगले महाराज झाले ना, तुम्हाला कळत नाही का लेकर काय म्हणजे? श्रावण संपला ना बाबा, मग लेकर संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो ना गणपती उठल्यावर. हे आमची करुणा अशी वर जाते श्रावणात आणि उतरते भाद्रपदात. म्हणून ही करुणा नदीसारखी, काहीची करुणा वढ्यासारखी. पण समुद्र रात्री जा, दिवसा जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, तरी कधी पहा पूर्ण पाण्यानं भरलेला, तसा भगवान पूर्ण करुणेनं भरलेला. म्हणून त्याला म्हणतात करुणा सागर. सांगितले सोय करुणा सागर आहे. अरे करुणेपोटी त्याने तळमळीनं एवढं सांगितलं तरी तुम्हाला का पटत नाही? तुम्हा का हो बरे न वाटे ते? एकंदरीत प्रपंच करूनही परमार्थ करता येतो असं सांगून प्रभूंनी तुमच्या आमच्या सगळ्यावर उपकार केला. तेने म्हणे, तुका म्हणे तेने उपकार केला कशाला? भोळा भाविकाला तरायासी. बस आता वेळ संपली, पण एक 2-3 मिनिट माझे नेहमीचे आहे ते घेतो. माझं पूर्ण कीर्तन विसरला तरी चालेल. आपल्या जन्मदात्या मायबापाला विसरू नका. सगळे मिळेल पैशानं, तुम्हाला मायबाप मिळणार नाही जोपर्यंत मायबाप. इथे बरीचशी तरुण मंडळी आहे. मला आनंद वाटला की ज्यांनी कीर्तन ऐकायला पाहिजे त्यांचा भरणा अधिक आहे, म्हणून खूप आनंद आहे. त्या तरुणांना माझी विनम्र प्रार्थना आहे, पहा कुत्र सांभाळायला खर्च आहे तेवढा मायबाप सांभाळायला नाही. आता केवढा खर्च चालला महाराज कुत्र्यावर. कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. मायबापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. जगातले सर्वश्रेष्ठ तीर्थ निर्माण करणारा भगवान आहे, पण तो भगवान विटेवर उभा अजूनही तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची. काय कारण? पुंडलिकानं केलेली मायबापाची सेवा. एवढं सामर्थ्य मायबापाच्या सेवेत आहे. फार खर्च येत नाही. आणि खरं सांगू, कोणत्याच मायबापाची इच्छा नाही माझ्या लेकराने माझी सेवा करावी. मायबापाची एकच इच्छा असते महाराज, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा माझ्या डोळ्यानं दिसावा. या पलीकडे इच्छा नाही. काही माणसं म्हणतात, तुम्ही सांगता महाराज आम्ही मायबापाची सेवा करतो पण ते आशीर्वादच देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं जाएगी. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू कितनी सेवा करता रे, जिंदगी भर सुखी रहेगा. तपस्व्याच्या शापात जे सामर्थ्य नाही ते मायबापाच्या शापात आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बाण मारला राजा दशरथाने. पूर्वी कविता होती महाराजनी. शराला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. येई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. कळून चुकलं, मानवाची हत्या आहे. झपाझप पावलं टाकीत तिथपर्यंत आल्यानंतर जेव्हा बघितलं
कोण रे बाळ? त्याने तळमळीनं सांगितलं, राजा मम म्हातारे माय बाप तहानेले, तरु खाली असेल बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. तहानलेले आहेत. शेवटी मायबापाने प्राण सोडला, पण शाप दिला, राजा तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरसेल. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी पाजायला 14 पैकी एकही नव्हतं. म्हणून जिथं मायबापाचा शाप देवाच्या बापाला चुकला नाही, तेव्हा मायबापाची सेवा करा. असेल त्याने, जोपर्यंत आई वडील घरी असतात वजनदार वाटत असतं घर. एकदा आई वडील गेले, केवढाही मोठा फोटो मायबापाचा लावा, घराचं वजन निघून जातं. म्हणून सकाळी तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. तेव्हा आनंद वाटला मला. माझ्या शब्दाचा 10 जरी जवानांवर परिणाम झाला. आणि हे पहा, बाकीच्या प्रांतात बाकीच्या ठिकाणी काय काय पिकत असेल मला नाही सांगता येत, पण तुम्हाला चांगलं माहिती आहे. कुठे बाजरी पिकती जास्त, कुठे ऊस पिकतो जास्त, कुठे द्राक्षे पिकतात, कुठे केळी पिकते. पण आपल्या विदर्भात, सगळा विदर्भ मातांना जन्म देणारा आहे, एवढं लक्षात ठेवा. एकट्या कौंडण्यपूरच्या 5 माता. नळ राजाची दमयंती कौंडण्यपूरची आहे. सगर राजाची केशिणी हे कौंडण्यपूरची आहे. रामचंद्र प्रभूची आजी, दशरथ राजाची आई, अज राजाची पत्नी, तिचं नाव इंदुमती, ते कौंडण्यपूरची आहे. अगस्ती मुनीची लोपामुद्रा ती कौंडण्यपूरची आहे. आणि रुक्माई कौंडण्यपूरची आहे. अजून काय कमी होतं? तर छत्रपती शिवाजी सारखं रत्न जिच्या पोटी जन्माला आलं ते जिजाऊ माता, ती विदर्भातली आहे. बाकीच्या ठिकाणी कुठं बाजरी पिकू दे, कुठं केळी पिकू दे, कुठं ऊस पिकू दे, पण आमच्या विदर्भात माता जन्माला येतात ज्यांच्या पोटी मोठे मोठे शूर आणि रत्न जन्माला आले. असा आपला विदर्भ आहे. आणि म्हणून सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, माय बापाला विसरू नका. माझ्या शब्दाचा 10 जवानांवर परिणाम झाला आणि त्यांनी मरेपर्यंत मायबाप सांभाळले, तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं. वेळ झाली, आता चालीला राहू देऊ, आपण उद्या घेऊन टाका बाबा 2-3 चाली. आज आता मला जायलाच उजाडणार आहे. अख्खा दिवस प्रवासात, पुन्हा रात्र प्रवासात, 2 कीर्तन नागपूरला. इकडे आलो म्हणजे मी सगळे उरकून घेतो, महिनाभर घरीच असतो. बाबा पुन्हा येत नाही 11 महिने, मग तिकडेच असतो. तेव्हा आनंद आहे. इकडे आल्यानंतर एक आगळ्या वेगळ्या आनंद मिळतो. असं वाटतं की विदर्भात कीर्तन असलं की आजी बर्वे झाले, माझे माहेर भेटले. म्हणून त्याला तुम्ही कीर्तन म्हणा, मी कीर्तन म्हणत नाही. मी माझ्या घरात उभा आहे आणि माझ्या आईसोबत, माझ्या वडिलांसोबत, माझ्या भावासोबत, माझ्या बहिणीसोबत मी 2 तास केलेल्या हा गप्पा आहे. त्याला तुम्ही कीर्तन म्हणत असाल. कीर्तन मला स्वाभिमान आहे. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी ही प्रभुचरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर नाम